ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण घरी बसून हयातीचा दाखला कसं काढू शकता. तर ह्याच्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, पण मला कमेंट बॉक्समध्ये भरपूर जणांचे कमेंट येत होते की सर त्याच्याबद्दल आणखीन एक व्हिडिओ बनवा, कारण त्यांना काही लोकांना ह्या ठिकाणी कन्फ्यूज होत आहेत की कसा दाखला काढायचा, काय प्रॉब्लेम येत आहेत. तर त्यांना काही ठिकाणी डिटेल्स वगैरे दाखवत नाही आहेत. तर त्यामुळे आपण परत एकदा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ह्या व्हिडिओमध्ये प्रॉपर एकदम आपण समजावून सांगणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण यामुळे तुम्हाला लेटेस्ट जे अपडेट आहेत, लेटेस्ट स्कीम आहेत, ते सर्व तुम्हाला प्रथमतः भेटेल. त्यासोबतच तुम्ही बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला जे रिक्रुटमेंट वगैरे आहेत, जे नवीन अपडेट वगैरे आलेले आहे, ते प्रथमतः तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल. तर चला, जो आपला मेन टॉपिक आहे, मेन टॉपिकवरती वळूया. त्या अगोदर मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, कारण जे तुमचे काही हयातीच्या दाखल्या रिलेटेड जे डाऊट आहेत, क्वेश्चन आहेत, ते पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत. तर चला वळूया. तर चला आपल्या मेन टॉपिकवरती वळूया. त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये जे काय तुम्ही यूज करता, गुगल क्रोम असो किंवा इंटरनेट एक्सप्लोर, तर तुम्हाला जे जे अँड्रॉइड यूज करतात त्यांनी आपलं गूगल प्ले स्टोअरवरती यायचं आहे. जे आयफोन वगैरे यूज करतात त्या यहाँ पे, जे ॲपल वगैरे यूज करतात, तर ॲपलचा फोन वगैरे यूज करतात, तर त्यांच्यासाठी ॲप स्टोअर आहे. ॲप स्टोअरमधून तुम्ही तो ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात. मी ॲप्लिकेशन ह्या ठिकाणी तुम्हाला समोर दाखवतो. जे तुम्हाला ह्या ठिकाणी ॲप्लिकेशन दिसत आहे बेनिफिशियरी, ह्या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशियरी सत्यापित ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर हे जे तुम्हाला दिसत आहे आणि ह्याचा आयकॉन तुम्हाला इथं समोर दिसत असेल, तर तुम्हाला हेच ॲप्लिकेशन ह्या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इथं इन्स्टॉलचं ॲप येईन, पण ऑलरेडी मी ह्या ठिकाणी ह्याला इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे. तर डायरेक्ट मी ह्या ठिकाणी ह्याला ऑन असं करून दाखवेल. ह्याला डायरेक्ट या ठिकाणी, त्यामुळे इथं ओपन असं येत आहे. तर आपण ओपन करून घेऊया. ओपन करण्याअगोदर तुम्हाला आणखीन एक ॲप्लिकेशन ह्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे, कारण तुम्हाला पुढे प्रॉब्लेम नको यायला. त्यामुळे मी सगळं काय आहे ते अगोदरच ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, त्यामुळे तुम्हाला इझी पडेल. तर आपण जे बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन आहे त्याच्यावरती, त्या ॲपवरती जाऊया, कारण तिथून आपल्याला ओपन करायचं आहे. तर आपण या ॲप्लिकेशनवरती केलं, इन्स्टॉल झालं असले की डायरेक्ट तुम्हाला ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपण या ठिकाणी ओपन करून घेऊया. यामुळे आता स्क्रीन थोडी रोटेट होऊ शकते किंवा छोटी स्क्रीन होऊ शकते. तर आपल्यासमोर असा इंटरफेस येईन ओपन झाल्यानंतर. असं आलं की त्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी लँग्वेज चूज करायची. ह्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश कम्फर्टेबल असेल तर इंग्लिश, किंवा हिंदी कम्फर्टेबल असेल तर तुम्ही इथं इंग्लिश किंवा हिंदी ह्या दोन्ही लँग्वेजमध्ये चूज करू शकता. ह्या ठिकाणी आपल्याला इंग्लिश कम्फर्टेबल आहे, तर आपण इंग्लिश ही लँग्वेज चूज करून घेऊया. तर आपण ह्या ठिकाणी इंग्लिश चूज केलं आहे आणि ह्या ठिकाणी खाली आल्यानंतर डन ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. डन ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता बाकीची डिटेल्स या ठिकाणी समोर येते. हा त्याचा ॲपचा इंटरफेस आहे. ह्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर तुम्हाला वरी काही 3 ऑप्शन दिसत आहेत. तर त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन ह्या ठिकाणी दिसत आहे, प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन, जी की तुम्हाला ह्या ठिकाणी खाली दिसत आहे. मी तुम्हाला ह्यामध्ये म्हणजे मार्क करून थोडं दाखवतो. ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. ह्या बटनावरती सिंपली ह्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. तर आपण ह्या ठिकाणी क्लिक करून घेऊया. त्यानंतर ह्या ठिकाणी आल्यानंतर जो तुमचा रजिस्टर, ह्या ठिकाणी जो हे आहे आपला आधार क्रमांक, ह्या ठिकाणी आपल्याला आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आणि ह्या ठिकाणी जो रजिस्टर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी जो तुमची रजिस्टर ईमेल आय डी आहे हे टाकून घ्यायचा आहे. आणि जो आपला आधार कार्डला जो आहे आणि मोबाईल नंबरवर पण ओ-टी-पी येतो, तो ओ-टी-पीने आपल्याला ह्या ठिकाणी सत्यापित करून घ्यायचा आहे. तर ह्या ठिकाणी हे सगळी डिटेल्स मी ह्या ठिकाणी टाकून घेतो. तर ह्या ठिकाणी पाहू शकता आपण आपला आधार क्रमांक ह्या ठिकाणी टाकला आहे. त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर टाकला आहे आणि त्यानंतर खाली जो ईमेल आहे, ईमेल आहे आपण या ठिकाणी सगळं डिटेल्स टाकली आहे. तर रजिस्टर्ड ह्या बटनावरती ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं, जो की तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे रजिस्टर, ह्या बटनावरती आपण क्लिक करून घेऊया.
तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती OTP आलेला आहे. तर OTP आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून आपण ह्या ठिकाणी सबमिट ह्या बटनावरती क्लिक करूया. तर ह्या ठिकाणी मी OTP टाकून घेतो. तर आपण ह्या ठिकाणी OTP टाकून घेतलेला आहे. तर सबमिट ह्या बटनावरती क्लिक करूया. सबमिट ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला जो इथे ह्या डिटेल्स आहे ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे. ह्या ठिकाणी जो आपल्या आधार कार्डवर मोबाईल नंबर आहे, म्हणजे आधार कार्डवर जे आपलं नाव आहे ते नाव आपल्याला टाकायचं आहे आणि ह्या ठिकाणी चेक मार्क करायचा आहे, जे की मी ह्या तुम्हाला दाखवू इच्छितो. ह्या ठिकाणी चेक मार्क करायचा आहे. चेक मार्क केल्यानंतर तुम्हाला ह्यानंतर ही सगळी इथं आधार कार्डचं नाव वगैरे टाकून जे आधार कार्डवर आहे ते सिम्पली तुम्हाला ह्या ठिकाणी सीन ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर हे सगळी डिटेल्स मी ह्या ठिकाणी टाकून शकता. क्लिक होत आहे ह्या ठिकाणी सर्व्हर जे आहे पूर्ण रेक्टिफाय होत आहे, सगळी डिटेल्स या ठिकाणी येत आहे. तर ह्या ठिकाणी व्हेरीफाय आपलं झालेलं आहे. तर ह्याच ठिकाणी आपल्याला चेक मार्क करायचा आहे आणि प्रोसीड ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड ह्या बटनावरती आपण क्लिक करून घेऊया. तर बघू शकता इथं आपण घेतलेलं आहे. तर आपल्यासमोर फेस आपल्याला घ्यायचा आहे. आपण फेस या ठिकाणी घेऊ आपण. तर ह्या ठिकाणी आता मी मोठ्या स्क्रीनमध्ये तुम्हाला केलं आहे, कारण तुम्हाला इझी पडेल या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी दिसण्यासाठी. तर त्यामुळे मी या ठिकाणी मोठी स्क्रीन तुम्हाला करून या ठिकाणी दाखवत आहे. तरी पण तुमच्या मनामध्ये काही डाऊट वगैरे आला असेल तर नक्कीच मला तुम्ही खाली विचारा. मी त्याचा पूर्णपणे तुम्हाला आन्सर घेण्याची कोशिश करेल. आणि आता सगळ्यात मोठा जो टॉपिक आहे यामध्ये काही जण खूप कन्फ्यूज होतात, त्यामुळे इथे कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. याच्या अगोदर मी तुम्हाला इथे 1-2 डॉक्युमेंट्स दाखवणार आहे. ते डॉक्युमेंट्स तुम्ही पहा आणि तुम्ही पण तुमचे स्वतःचे डॉक्युमेंट चेक करून घ्यायचा आहे. तुम्हाला जो आपला SAS पोर्टल आहे त्याच्यावरून ते तुम्ही डॉक्युमेंट्स बघू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही चेकआउट करायचे आहे की तुमची स्कीम कोणती आहे. त्याच्या थ्रू मग तुम्हाला ह्या ठिकाणी हे 3 ऑप्शन दिसतात. तर 3 आपल्या काही कामाचे नाहीत, पण हे जे 2 ऑप्शन दिसतात ह्या ठिकाणी, हे महाराष्ट्र आणि सेंट्रल गव्हर्नमेंट, तर हे 2 जे ऑप्शन आहेत तुम्हाला त्या बेसिसवरती या ठिकाणी ओपन करायचे आहे. तर मी तुम्हाला ह्या ठिकाणी पहिल्यांदा तिकडे घेऊन जातो आणि तिथली इन्फॉर्मेशन दाखवतो. तर SAS बेनिफिशियरी डिटेल्स तुम्ही त्यावर इथं पाहू शकता. SAS बेनिफिशियरी डिटेल्स या ठिकाणी जे तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मी याला हायलाईट करून घेतो. तर हे पहिल्यांदा तुम्हाला बघून घ्यायचं आहे प्रॉपर. हे तुम्हाला डाउनलोड कसं करायचं काय नाही त्याच्या रिलेटेड मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचा पण मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो तुम्ही तिथून हे डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला स्कीम जो आहे या ठिकाणी चेक करायचा आहे. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मी ह्याला हायलाईट करतो, संजय गांधी निराधार पेन्शन स्कीम. तर हे तुम्हाला ह्या ठिकाणी प्रॉपर तुमची जी आहे ती चेक करून घ्यायची आहे. संजय गांधी निराधार जे स्कीम आहे हे महाराष्ट्रासाठी आहे. मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो, हे जे स्कीम असेल संजय गांधी निराधार योजना जी आहे हे महाराष्ट्रासाठी आहे. तर त्यांनी कुठं क्लिक करायचं आहे मी तुम्हाला ह्या ठिकाणी सिम्पली दाखवतो. आता मी दाखवलं संजय गांधी निराधार जे स्कीम आहे तुम्हाला ह्या ठिकाणी महाराष्ट्र जो आहे या ठिकाणी दाखवते, ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला संजय गांधीचं दाखवतो, तुम्ही कसं काढू शकता तुमचं हयातीचा दाखला, त्यानंतर तुम्हाला पुढचं ह्या ठिकाणी दाखवून देईल. सिम्पली आपल्याला ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. ह्यानंतर थोड्या वेळाने इथं लोड येईल. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता आपल्यासमोर एक असा टॅब ओपन होतो. ह्या ठिकाणी सोशल सर्व्हिसेस पेन्शन तुम्ही पाहू शकता. सोशल सर्व्हिसेस पेन्शन, तर तुम्हाला सिम्पली ह्या बटनावरती इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे 2 ऑप्शन येतात. व्हेरिफिकेशन, वरी जो फर्स्टवाला आहे बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन जो आहे ह्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे. ज्यांनी काढलेलं नाही त्यांनी. तर सिम्पली आपण ह्याच्यावरती क्लिक करूया. ह्याच्यावरती ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड येतो, कारण मी मोठ्या फॉन्टमध्ये तुम्हाला या कारणाने दाखवत आहे की तुम्हाला प्रॉपर हे सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत, तुम्हाला पुढे जास्त प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. त्यामुळे मी मोठ्या ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी केलेलं आहे. तर तुम्हाला वरी ह्या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे, खाली मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि खाली इथं तुम्हाला ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे. आणि इथं तो चेकमार्क तुम्हाला इथे दिसत असेल, चेकमार्क, तर हे चेकमार्क तुम्हाला ह्या ठिकाणी चेक करायचा आहे. सिम्पली या ठिकाणी सबमिट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर हे सगळी डिटेल्स मी या ठिकाणी टाकून सबमिट ह्या बटनावरती क्लिक करतो. तर आपण ह्या ठिकाणी आधार क्रमांक आणि आपला जो मोबाईल नंबर टाकला आहे, पण ईमेलची इथं टाकण्याची गरज नाही, असेल तर टाकू शकता, नसेल तर नाही. तर सिम्पली तुम्हाला चेक मार्कवरती क्लिक करायचं आणि सिम्पली सबमिट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर असा एक आपल्यासमोर डॅशबोर्ड येतो. ह्याच्यामध्ये OTP येतो, जो आपला तुम्ही मोबाईल नंबर टाकला आहे त्या मोबाईल नंबरवर ह्या ठिकाणी OTP येतो. तो OTP नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मी ह्या ठिकाणी OTP टाकतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला OTP आला आहे 621264. तर हे आल्यानंतर सिम्पली आपल्याला सबमिट ह्या बटनावर क्लिक करायचं आहे.
या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमची स्कीम दाखवते. तर तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार जे स्कीम आहे ह्या ठिकाणी दाखवली जाते. नंतर तिथे चेक मार्क करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा कॅमेरा असा स्टार्ट होईल. कॅमेऱ्यानंतर तुम्हाला असं फेस आणायचा आहे. फेस आणल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी तुमचं ह्या ठिकाणी आता ओके झालेलं आहे. ह्या ठिकाणी व्हेरिफिकेशन झालं. त्यानंतर सर्टिफिकेट आपल्यासमोर आलेलं आहे. हे सर्टिफिकेट तुम्ही पाहू शकता. ह्याचा नंबर पुढे कुठे टाकायचा आणि कोणता टाकायचा मी तुम्हाला ह्यापुढे दाखवतो. हे प्रॉपर तर त्या ज्यांचं ह्या ठिकाणी व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन ह्या ठिकाणी कंप्लीट झालं त्याचं सर्टिफिकेट बघायचं असलं तर सिम्पली तुम्हाला सेकंड जो ह्या ठिकाणी आहे व्ह्यू बेनिफिशियर सर्टिफिकेट तुम्हाला ह्या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे. तर आपण ह्या बटनावरती क्लिक करूया. ह्याच्यावरती क्लिक करून घेऊया आणि ह्या ठिकाणी जो ID आपल्याला दिलेला आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला कोणता नंबर टाकून घ्यायचा आहे मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. तर ह्या ठिकाणी त्यांची प्रायव्हसी असल्यामुळे मी त्यांची बाकीची डिटेल्स आहेत ह्या ठिकाणी हाईड करून ठेवलेली आहे. पण तुम्हाला ह्या ठिकाणी जे टाकायचं आहे मी तुम्हाला दाखवून देतो. तर ह्याला मी हायलाईट करत आहे इथं पिवळ्या कलरमध्ये. तर हा जो नंबर तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे हा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पण ह्याचं मी काही रिझन असल्यामुळे मी ह्याची जी आहे शेवटची जी काही आकडे आहेत त्या ठिकाणी हाईड करून ठेवलेले आहे. तर हा जो नंबर आहे तुम्हाला त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. हा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर सिम्पली आपण हा नंबर त्या ठिकाणी टाकून घेऊया. तर मी ह्या ठिकाणी जो नंबर आहे पूर्ण ह्या ठिकाणी टाकून घेतो आणि तुम्हाला डायरेक्ट सबमिट करून दाखवतो. तर मी ह्या ठिकाणी नंबर टाकून घेतला आहे पण प्रायव्हसी रिझन असल्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला शो आउट नाही करू शकणार. तर मी सिम्पली आता डायरेक्ट सबमिट ह्या बटनावरती क्लिक करतो. तर तुम्ही ह्याच ठिकाणी पाहू शकता. तर ह्या ठिकाणी आपलं जे हयातीचा दाखला प्रॉपर निघालेला आहे आपल्यासमोर हे पाहू शकता. पण त्यांची काही प्रायव्हेट डिटेल्स असल्यामुळे या ठिकाणी हाईड केली आहे. त्यांचं फेस पण ह्या ठिकाणी नाही दाखवलेलं. त्यांचं नाव आणि त्यांचा जो ID आहे आपण ह्या ठिकाणी दाखवलेला नाही आहे. आणि तुम्हाला ह्या ठिकाणी मी परत एकदा सांगू इच्छितो तर ज्यांचं संजय गांधी निराधार आहे संजय गांधी निराधार ज्यांची पेन्शन स्कीम आहे तर त्यांनी ह्या ठिकाणी महाराष्ट्र चूज करायचं आहे. आणि ज्याची इंदिरा गांधी पेन्शन स्कीम आहे त्यांनी ह्या ठिकाणी नॅशनल ह्या ठिकाणी नॅशनल गव्हर्नमेंट हे चूज करायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो संजय गांधी ह्या ठिकाणी महाराष्ट्र आणि इंदिरा गांधी पेन्शन ह्यासाठी तुम्हाला नॅशनल गव्हर्नमेंट ह्या ठिकाणी चूज करायचं आहे. हे फायनली लक्षात ठेवा. नाहीतर तुमच्यासमोर हा परत एरर येऊ शकतो जो की एरर तुम्हाला मी दाखवला आहे ऑलरेडी की डिटेल्स नॉट फाउंड वगैरे आहे तो त्या ठिकाणी एरर येतो. तर तुम्ही पहिल्यांदा तुमची स्कीम पहा कशी बघायची त्याच्या रिलेटेड ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि वरती आय बटनला पण तो व्हिडिओ आहे तो तुम्ही ते चेक करून तुम्ही हा व्हिडिओ त्यानंतर पाहू शकता आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी करू शकाल. स्कीम बघणं हे खूप महत्त्वाचं आहे ह्या ठिकाणी. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट खूप आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि त्यासोबत तुमच्या मनामध्ये काही डाऊट वगैरे आला तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जे आपल्या जवळच्या आसपास जे पेन्शन लाभार्थी आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद जय महाराष्ट्र.